PCOD, आम्हाला PCOS हे त्रास आहेत आणि याची ट्रीटमेंट तर वेगळी चालूच आहे. पण मग योगाच्या मदतीनं आम्ही कन्सीव्ह कसं करू शकतो आणि त्यासाठी वेगळं काही किंवा लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस आणणं फार गरजेचं आहे का? येस. तर त्यासाठी त्रिसूत्री असा आपला फॉर्म्युला असतो, आहार, विहार, निद्रा. तर आहार म्हणजे तुम्हाला खूप म्हणजे मी नॅचरोपॅथी फॉलो करते योगसोबत. मग नॅचरोपॅथी काय सांगतं, की तुमचे आजी-आजोबा काय खायचे ते तुम्ही खा. म्हणजे ते तुमच्या डाएटला सुटेबल आहे. कारण आता आपल्याकडे ज्या मुली योगाभ्यास करतात त्या अमेरिकेत पण असतात, ऑस्ट्रेलियामध्ये असतात. तर तुम्हाला तिथल्या नेचरला जे सुटेबल आहे ते तुम्ही खाऊ शकता. फक्त पॅकेट फूड्स आपण अवॉइड करायला सांगतो. कारण ते काही आपले आजी-आजोबा नाही खायचे कोणाचे. सो जेवढं होईल तेवढं आपल्याला पॅकेट फूड अवॉइड करायचे. 2 वेळा ज्या आहेत आपल्याला जेवणाच्या त्या पाळायच्यात. मग जनरली दुपारी 1च्या दरम्यान 1 ते 2 मध्ये तुम्ही जेवू शकता. जेवणाच्या आधी तुम्हाला सलाड खायला पाहिजे आणि संध्याकाळी जेवढं सूर्यास्ताच्या जवळ तुम्ही जेवाल. म्हणजे मी स्वतः गेले 2 वर्ष दररोज संध्याकाळी 6:30ला जेवते आणि त्यामुळे माझ्या शरीरात खूप चांगला इम्पॅक्ट झाला आहे. तर तुम्हाला भलेही बाकी सगळं काही फॉलो करायला वेळ नसेल तर तुम्ही जस्ट जेवणाच्या 2 वेळा पाळा आणि झोपण्याची वेळ पाळा आणि झोपायच्या आधी डिजिटल डिटॉक्स फॉलो करा. म्हणजे आहार, विहार, निद्रा. तर निद्रा आपण किती वेळ घेतोय आता मी म्हटलं तसं की खूप मुली शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करतात. त्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं आणि त्यामुळेच PCODचं प्रमाण वाढत चाललंय. आता भारतामध्ये पण दर 5 पैकी एका महिलेला PCODचा त्रास असतो. मग गोळ्या घेऊन पिरियड्स येतात पण त्यावेळेला नेहमी ओव्ह्युलेशन होतंय की नाही ते पण एक प्रश्न असतो. कारण ते आपलं जस्ट एंडोमेट्रियल शेडिंग जे आहे ते रिड्यूस होतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुरू होतो पिरियड्सचा. पण त्यात ओव्ह्युलेशन होतंय की नाही हे कळण्यासाठी परत आपण फॉलिक्युलर स्टडी करतो, ओव्ह्युलेशन इंडक्शन करतो. मग त्या गोळ्यांमुळे परत आपल्याला वजन वाढतं. तर हे सगळं बॉडीने अडॅप्ट करावं, बॉडी रिसेप्टिव्ह व्हावी ह्यासाठी योगाभ्यास खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्यात आहारातला एक छोटासा बदल जर त्यांना करायचा असेल तर ते म्हणजे लेमन शॉट. म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर एकदा गरम पाणी प्यायचं तुम्हाला. त्यानंतर एक अर्धा तासाचा ब्रेक ठेवायचा आहे आणि त्यानंतर लेमन शॉट घ्यायचे. म्हणजे आपलं लिंबू जे आहे ते जस्ट कट करायचं, ते पिळायचं आणि डायरेक्ट घशात ओतायचं. त्यामुळे ते साचलेले ॲसिड आहे आपल्या शरीरातलं. कारण नॅचरोपॅथी काय सांगते की कुठलाही आजार असेल तर त्याचं मेन कारण आहे टॉक्झिन्स. आपल्या शरीरात विषद्रव्य साचून राहतात आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होतो. सो तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवायची असेल तर लेमन शॉट हा बेस्ट पर्याय आहे. सो त्या लेमन शॉट नंतर तुम्हाला एक 45 मिनटं काही खायचं नाही जेणेकरून हे ॲसिड बॅलन्स होईल. आणि त्यानंतर तुम्ही फळं किंवा म्हणजे आम्ही फळं सांगतो जनरली की सकाळचा पहिला ब्रेकफास्ट फळं असलं पाहिजे जेणेकरून आपलं डायजेशन छान होतं. कारण खूप महिलांना हल्ली कॉन्स्टिपेशनचा पण त्रास असतो आणि कॉन्स्टिपेशन हे खूप साऱ्या आजाराची एक सुरुवात असते. सो ते तुमचं एक्सक्रीशन व्यवस्थित व्हावं यासाठी फळं तुम्हाला मदत करतात आणि त्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन सुरू करू शकता. सो आहारामध्ये लेमन शॉट आपण ॲड ऑन करू शकतो. याच्यात मला विचारायचं की लेमन शॉट म्हणजे किती लिंबू, अर्धा लिंबू किंवा एक येस. लिंबू? तर सुरुवातीला तुम्ही अर्धा लिंबूपासून सुरुवात करू शकता. पण त्यात पण आमची अट असते की बाबा अर्धा लिंबू तुम्ही खाताय तर अर्धा तुमच्या हसबंडला द्या किंवा फेकून द्या. मग तो फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरू नका. नाहीतर मग एक लिंबापासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. कारण त्याचे माझ्या सासूबाईंना पण खूप चांगले इम्पॅक्ट पडलेत. म्हणजे त्या युरिक ॲसिडचा तुम्ही त्रास ऐकला असेल की महिलांना 50 नंतर वगैरे युरिक ॲसिडचा पण खूप त्रास होतो. सो त्यांच्यामुळे त्यांचे गुडघे दुखायचे. तर ते ॲसिड बॅलन्स व्हायला लेमन शॉटने खूप फरक झाला असं आम्हाला जाणवतं. मग त्यांनी आता 2-2 लिंबू प्यायला पण सुरुवात केली की अरे लिंबूने मला छान वाटतं. पण सुरुवातीला ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना असं वाटू शकतं की अरे वॉमिटिंग येत आहेत, मला असं ढेकर येतं आहे. तर त्या केसमध्ये त्यांनी आधी गरम पाणी पिऊन वमन करून ते ॲसिड बाहेर काढलं पाहिजे आणि त्यानंतर लेमन शॉट सुरू केला पाहिजे.